नागो हे बघा आमचा नागोबा. त्याला आळवाच्या पाण्यात ठेवतात. कशा ठेवतात का? अळवाचे पाणी. म्हणजे त्याचा एक मान असतोय आळूच्या पानामध्ये ठेवायचा. नागदेवाने आळवात ठेव असं म्हणतात का? होय असं. आळवात ठेव. पाण्यात ठेव. हा. आणि इकडं मी नागोबा काढले बा खडून. आमच्या गावाकडे ही अशी परंपरा असते. असं नागदेव आळवात ठेवलाय. आता त्याची पूजा चालू आहे. तो कुठे पांढरा दिसते अजून केवढं पांढरं दिसतो की का? का शेडिंग करते. पिल्लू गप्पच बसले. हे पिल्लू असं ना, हे आमचं पिल्लू. हे कन्नड शाळा शिकता. इंग्लिश शाळा शिकता. तिला मराठी वाचता अजिबात येत नाही बा. तिला इंग्लिश मिडियमला घातलीत. आणि आपली मातृभाषा मराठी आहे आणि मुलांना घालतात इंग्लिश मिडियमला. मराठी वाचू घ्या ना. ती वाच खालती लिहिलेलं. खाना वगैरे कुरकुर आता. हे आमच्या देवा. बाटली घेऊन ती त्याला ती बाटली. हे आहे नागोबासाठी लागणारी फुलं. आम्ही काय म्हणतो का? फुलावर म्हणतो आम्ही. म्हणजे फुलं आहेत. ही कसली का? कोडीची. हा, ही कोडीची फुलं. म्हणजे याचं नाव कोडीची. त्यानंतरला हे कोडीची फुलं त्याला म्हणतात. आणि हे काय हे तिरडा. हा तिरडा. त्यानंतरला हे दुर्वा. याला हरियाळी पण म्हणतोय आपण. हे पण लागते. हे दुर्वा. त्यानंतर आता हे काय का? हे काय का? शेरवाड. हा, ह्याला शेरवाडा म्हणतात. म्हणजे याचं पान बघा. 3 पानं असतात. त्याच्यामधलं एक पांढरं पान काय असतंच. हे बघा. ते देवाला लागतात. आणि हे देवाला लागतेच. गणपतीला असू दे, गौरीला असू दे. हे काय का? शेरवाड. हे लागतेच म्हणे बघा. हे पण कोडीचंच आहे. अशा प्रकारे 4 फुलावर म्हणजे फुलं लागतातच त्याला. आणि हे पान बघा कशाचं आहे. कसलं पान आहे? चांदोडा. हा, हे चांदोड्याचं पान. हे बघा कसलं भारी आहे. आणि आम्ही नागपंचमीला ना ते करंबळाचं पान एक असतं त्याच्यामध्ये जेवतो. त्याची परंपरा आहे म्हणे. थोडंसं असं खायचं असलं जेवायचं असलं तरी पण त्या करंबाच्या पानामध्ये जेवतात. आणि हे आहे कसलं काय? चांदोडा. हा, हे चांदोड्याचं पान. आणि ते दुसरं एक ती करंबळाचं पान लांबडं असतं. ते पण तुम्हाला दाखवतो. इकडे बघा. इथं आता पूजा चालू आहे नागोबाची. वर्षातून एकदा येते. आणि नागोबा म्हणजे शेतकऱ्याचा खरा मित्र. कारण शेतामध्ये जेवढे काय उंदीर किटाणू असतात ते सगळे खाते. त्यामुळे आपण काय म्हणतोय, साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र असतोय. त्यामुळे त्याची पूजा केली जाते. आणि आमच्या कोकणात अशा प्रकारे पूजा करतात. आणि हे करंबाळाचं पान आहे. हे बघा, हे करंबाळाचं पान. आज पूर्ण जे काय फराळ केलेला असतो या करंबाच्या पानामध्येच ठेवायला लागतोय. आज ह्या करंबाळाचा मान असतोय नागपंचमी दिवशी. ही करंबाळाची आणि हे चांदोड्याची. हे चांदोड्याचं पान आणि हे करंबाळाचं पान. तुमच्याकडे पण असंच असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे चालू आहे आमच्या दात्याची पूजा. आणि हे जे आहे का नाही ह्याला आम्ही खरगं पूजणे म्हणतोय. म्हणजे पूर्ण हत्यार असतात ना दसऱ्याच्या टाइमला त्यावेळेला पण आम्ही असंच पूर्ण जे काय घरामध्ये असतात ना वगैरे ते आम्ही असं हे करून पूजेला ठेवतोय. फुलं कसली? इकडे बघा आता आमच्या नागाची पूजा झालेली आहे. ही सगळी फुलं वगैरे ठेवली आहे तिथं देवाला. देवाची पूजा पण झालेली आहे. तेव्हा देवाला फुलं हार घातल्याशिवाय पण असं भारी वाटत नाही.
आमचा देव, इधरवत जे देवारा आपण म्हणतोय. चालू कर. तर मंडळींनो, आपण आता ह्या नागासाठी लाया केलेल्या आहेत. हे लाडू आणि हे हरभरे आहेत भिजाने, त्याचा नैवेद्य ठेवूया. हे जे नैवेद्याचं पान आहे हे नागासाठी, आणि इकडं जे आहे ते आमच्या देवासाठी, म्हणजे घरातल्या देवाऱ्यासाठी. ह्याला एक लाडू आणि ह्याला एक लाडू. हे करमाळ्याची पानं आहेत, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितले. हे बघा. आणि हे पुजारी. अशा प्रकारे आमच्या गावांकडं नागपंचमी साजरी केली जाते. ते भाताला नेत की घेतात हे भाताचा नैवेद्य देवाकडे, नागाकडे. आहे तात्या विचारत थांब जरा. ह्या पानात करते. आता हे भाताचा नैवेद्य असतोय, आणि आज नागपंचमी स्पेशल असते आळूचा गरगडा, म्हणजे आळूची भाजी. ती नागपंचमीला लागतेच आमच्याकडं. हे बघ, हे आळूची भाजी, याच्याशिवाय नागपंचमी होत नाही म्हणतात. हे आळू आणि भात, आणि त्याच्यामुळंच नागदेवाला पण आळूच्या पानामध्येच ठेवतात. तर असं आहे बघा आजचं आमचं नागपंचमीचं स्पेशल जेवण आणि फराळ. तुमच्याकडं कशा प्रकारे बनवतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडं आहे आमच्या देवाऱ्याची पूजा केलेल्या देवाची. हे बघा, इथं भाताचा आणि आळूचा नैवेद्य नाही म्हणे, इथं फक्त जे काय नागपंचमीला केलेलं फराळचं, आणि इकडं दोन्ही पण आहेत. हे बघा. उघडा नाल पुढे दे, उघडे घेऊन जा. पिल्लू ते पाठव. ही पिल्लू खाणार आता पिल्ली व्हिडिओत येऊ शकत नाही तर स्टँडवर जाता आणि कुरकुर खात बसता. जाऊ दे घरी सगळे. हॅलो म्हणून सांग. खोबरं घे तर. उघडे घेऊन जा. पिल्लू अबे खोबरं घे पिल्लू. पिल्लू धर ना तू.